त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण जे 24 तारखेला 1.25 लाख पार्थिव शिवलिंग बनवणार आहोत त्या दिवशी विजू बापू यांची शिवकथा होणार आहे। जे विजू बापू आहे एक साधारण व्यक्ती नाहीये। वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी संसारापासून विरक्तपणा घेतला। आज 25 वर्ष त्यांना झालेले, संसारापासून ते लांब आहे। लग्न झालेलं होतं, एक मुलाला दत्तक दिलेलं आहे, एकच मुलगा त्यांच्या जवळ आहे। आज जे शिवकथा करायला आपल्याकडे येणार आहे 24 तारखेला, ते कोणती प्रकारची दक्षिणा घेतली नाही। जसं आपल्या मठामध्ये निस्वार्थ सेवा केल्या जाते तशी त्यांची निस्वार्थ सेवा असते। फक्त तुळशीचं पान घेता आणि शिवकथा करतात। त्यांच्या अहमदाबाद भागामध्ये जास्त शिवकथा राहतात, भागवत कथा असतात। असे विजू बापू आपल्याला लाभलेले। तर त्या शिवकथेला सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवायची। त्या दिवशी आज 12 ज्योतिर्लिंगांचं आगमन झालं। आपल्या कार्यक्रमाला आज उद्यापासून देवदीपाळी ह्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे। आपण जे 12 ज्योतिर्लिंग रुद्राक्षच्या झाडाखाली बसवणार आहे, तिथं मंदिराचं काम चालू आहे। बाहेर 3 दिवसामध्ये काम पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी आपल्या 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना ही 24 तारखेला होणार आहे। कारण की आपल्याला मठामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापन करायचे, त्यासाठी सर्व स्वामी भक्तांची गरज आहे। ठिकाणी प्रत्येक स्वामी भक्त शिवभक्त एकत्र आले पाहिजे आणि आपली सेवा वाढवली पाहिजे। कारण की स्वामी समर्थ मठातर्फे एकच उपक्रम राबवला जातो की शिक्षणाबरोबर संस्कार देत जा। का शिक्षण बी करा आणि त्याच्याबरोबर संस्कार बी मुलांना लागले पाहिजे। त्या संस्कारांसाठी परिपूर्ण प्रयत्न स्वामी समर्थ मठ करत आहे। कारण की आपल्याला प्रत्येकाला वेळ नाहीये, प्रत्येक जण पैशाच्या मागे लागलेला आहे। आपण आयुष्यामध्ये दुसरा विचारच करत नाहीये। आपल्याला घरामध्ये लक्ष द्यायला वेळ नाहीये। आपण सकाळी उठल्यापासून एकच आपल्या डोक्यात राहतं की आजचं टार्गेट काय। त्या टार्गेट पायी सर्वजण आपण स्वतः काय हे विसरून गेलेले। एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण भगवंताला फुलं वाहतो तर चांगली निवडूनच फुलं भगवंताच्या चरणाशी ठेवतो आणि जेवढे खराब फुलं असतील तेवढे बाहेर फेकल्या जातात। जेव्हा आपण सुंदर आहोत, आपलं आयुष्य चांगलं आहे, आपण चालू शकतो, बोलू शकतो, देवापर्यंत धाव घेऊ शकतो, तेवढंच आपल्याला देवाच्या चरणी जायचंय। आपण काय म्हणतो, मला वेळच नाही मंदिरात यायला, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येईल। कारण की आपण ह्या गोष्टीपायी खूप मागे राहिलेलो आहे। कारण की आपण पैशाच्या मागे इतकं लागलेलो आहे की आपण देव काय विसरून गेलेलो आहे। आणि जेव्हा संकट आपल्यावर येतात तेव्हा सर्व देव त्याला आठवतात। ही आयुष्यातला सर्वात मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। माणूस सुखात देवाची कधीच आठवण करत नाही, तो फक्त एकाच दिवशी आठवण करतो जेव्हा त्याच्यावर संकट येतात। तर तुम्ही आधीच भक्तीला लागा, म्हणजे तुमच्यावर असे संकट येणार नाही। आपण देवाची चरणाची सेवा करतो तेव्हा आपली संकट हे दूर होत असतात। आपल्या कर्मामध्ये जरी वाईट भाग असतात तर देवाची सेवा केली तर आपल्या कर्माचा वाईट भाग हा दूर होत असतो। सांगण्याचा भाग एकच की आपल्या गावामध्ये स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका मिळाल्या। आपलं स्वामी समर्थ मठ एक तीर्थक्षेत्र होऊ राहिलं, एक प्रति अक्कलकोट होऊ राहिलं। तर त्याच्यासाठी पहिले गावातील लोकांचा सहभाग गरजेचा आहे।
जेव्हा गावातील लोक मठामध्ये यायला लागतील, मठामध्ये पूजा करू लागतील, महाआरतीला थांबतील, तेव्हा त्याचं महत्व हे बाहेरगावी जास्त वाढत. कारण की महाराजांची सेवा करण्यामध्ये आपण खरंच खूप भाग्यवान आहोत का ज्या स्वामींच्या पादुका आपल्या मठाला लावलेल्या आहेत त्या महाराष्ट्रात कोणालाही भेटलेल्या नाहीये, फक्त स्वामी समर्थ मठ सुरगाण्याला भेटलेला आहे. कारण आपण भाग्यवान आहोत. तर आपण नुसतं भाग्यवान म्हणून चालणार नाहीये. त्या पादुकांचं महत्व इतर भक्तांना आपल्याला सांगायचंय, इतर भक्तांना आपल्याला दाखवायचंय का माझा मठ सुरगाण्यामध्ये प्रति अक्कलकोट झालेला आहे, की त्याच्या दर्शनाला आपल्याला यायचंय. म्हणून त्याच्यासाठी एक एक प्रयत्न, एक एक उपक्रम आम्ही 6 महिन्यात 1 वर्षात आणत असतो, की प्रत्येक भक्त हा जागृत असला पाहिजे देवाच्या नावाखाली. कारण काहींच्या मनामध्ये विचार येत असेल का 2 महिने झाले त्यांचा कार्यक्रम उठतो, असा विचार मनामध्ये प्रत्येकाच्या येतच असत. एक कार्यक्रम झाला का लगेच दुसरा कार्यक्रम आला. आम्हाला कार्यक्रम करायची हौस आहे एकच का आम्हाला आमची स्वामी भक्ती टिकून राहिली पाहिजे. तुम्ही जर एक कार्यक्रम विसरले तर तुमचा मेंदू हा गंजून जाईल. त्या मेंदूमध्ये दुसरे कोणतेच विचार राहणार नाही. हा मेंदू कायम स्वामींच्या विचारात असला पाहिजे. म्हणून आम्ही एक एक उपक्रम आणि एक एक कार्यक्रम या स्वामी समर्थ मठामध्ये करत असतो. कारण आमच्या मनामध्ये एकच भाव आहे, प्रत्येक जण स्वामी भक्त झाला पाहिजे. तो कोणत्याही देवाची सेवा करो, पण त्याला देव काय हे समजलं पाहिजे. कारण की आज आपण युट्यूबवर पाहतो, प्रत्येक ठिकाणी पाहतो, प्रत्येक ठिकाणी देवाच्या विरुद्धच गोष्टी बोलल्या जातात. की देवाला काय काय जण इतके वाईट बोलतात, काय काय अशा क्लिपा पाहिल्या तर मनाला वाईट वाटतं. काहींना जर सांगितलं, बहुतेक जण महिला राहो पुरुष राहो मंदिरात या, त्यावेळेस त्यांच्या तोंडातून एकच शब्द निघतो, जेव्हा ते बोलतील तेव्हा आम्ही येऊ. हा सर्वांच्या तोंडाचा एकदम पेटेंट शब्द आहे. जेव्हा त्याची इच्छा राहील तेव्हा आम्ही मठात येऊ, तेव्हा आम्ही देवाच्या दारात जाऊ. बर तशी इच्छा आहे. तुमचे आई वडील आहे, तुमचे भाऊ आहे, बहीण आहे, जर त्यांनी तुम्हाला बोलवलं, एखाद्या सांगितलं भावाकडे जाऊन या, तेव्हा हा विचार करता का भाऊ बोलवलं तेव्हा जाऊ? तेव्हा काय विचार करता? तेव्हा त्याच्या बोलायची वाट पाहणार नाही. गेली तर एक साडी तरी मला सुटल, हा भाव मनामध्ये येतो. मग तसंच देवाचं आपण स्वतःहून गेलो तर तो काहीतरी आपल्याला देईल. म्हणून देवाच्या दारी हे शब्द वापरणं आपण सोडले पाहिजे, की तो बोलवत तेव्हा मी जाईल. त्याची इच्छा नाही म्हणून आम्हाला जायला जमतच नाही शब्द प्रत्येकामध्ये मला ऐकायला भेटतात. एका जणाला बोललो, चांगली व्यक्ती आहे, मठात येत जा, मला वेळच नाहीये, सकाळी 7 ला उठल्यापासून मला दुकानात थांबावं लागतं, 7 वाजेला दुकानाच्या बाहेर निघतो. आणि थोड्याच दिवसात त्याच्यावर संकट आलं, नाव घेत नाही मी त्या व्यक्तीचं. तर 4थ्या का 5व्या गुरुवारी मठामध्ये नारळ घेऊन बसलेले होते, माझ्याजवळ आले. मला नाही माऊली खूपच अडचण म्हणे असं. म्हटलं मग दुकानात? नाही आज लवकर वाढवून घेतलं म्हणे, नारळ द्यायचं होतं. म्हणजे नारळ द्यायला वेळ आहे, बस नारळ ठेवलं, आरती नाही, मला दुकानात कोण आहे, परत नारळ ठेवलं. तुम्ही नुसतं नारळ ठेवता का आपल्या मठामध्ये नवसाचं नारळ पावतं म्हणून नुसतं नारळ नाही ठेवायचं, त्याच्यात तुमचा भाव बी असला पाहिजे, तुमची श्रद्धा बी असली पाहिजे. तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा असतो. कारण की तुम्ही जेव्हा नारळ ठेवता, पटापट आपल्या मनातलं सांगता, त्याच्या पुढे बोलता, परत मनामध्ये इच्छा येते का मला लवकर घरी बी जायचंय, हे करायचं, तर त्याला भाव नाही म्हणत, त्याला मतलब म्हणतात. आपण देवाच्या दारी जाताना आपल्या मनातला भाव हा देवाच्या चरणी सांगितला पाहिजे, की भगवंता आज मी सर्व सोडून तुझ्या दारी आलेलो आहे. आज काही जे माझं आहे हे तुला मी अर्पण करत आहे. माझा भाव, माझ्या मनातला विश्वास हा मी तुझ्या चरणी ठेवलेला आहे. तर काय द्यायचं हे तू देव. जेव्हा तुम्ही आपण असं भगवंताजवळ निर्मळ मनाने भक्ती करू आणि विश्वासाने त्याला प्राप्त करू, तर तो आपल्या पाठीशी उभा आहे. एक ब्राह्मण होता, रोज सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करायचा, निस्वार्थी होता. रोज पूजा झाली की एखादा गरजूवंत कोणी दिसला तर त्याच्याजवळ जी दक्षिणा जमली असेल, जे जमलं असेल तो त्याच्या पदरात देत असेल. ही त्याची रोजची सेवा चालत असते. पण एक रोजही दान केल्यावर घरात कटकटी होतात. तसंच ह्या ब्राह्मणाचं व्हायचं. हा दान दिल्यावर घरी जायचा, पत्नीने विचारला आज काय आणलं, तो झोळी खाली दाखवायचा. मग पत्नी विचारायची की काही आणलं नाही तर आज घर कसं चालेल. तर तेव्हा तो काहीच बोलत नसे. मग दोघांमध्ये वाद होत असे.
एक दिवस इतका वाद टोकाला गेला, हा ब्राह्मण नदी किनारी उदास होऊन विचार करत बसला आणि डोळ्यात त्याचे पाणी भरून आलेलं होतं. हे महादेवा, आयुष्यभर मी तुझी सेवा करतोय, पण एक बी माझा असा दिवस जात नाही का त्याशी कटकट होत नाही. म्हणून तो विचार करत बसला. आणि इकडं महादेव आणि पार्वती दोघ जण पूर्ण पृथ्वीचं भ्रमण करायला निघाले होते. त्यावेळेस पार्वतीने महादेवाला विचारलं, आपल्याला किती दिवस लागतील. त्यावेळेस महादेवाने एक प्रश्न केला, तू 6 महिन्याची भ्रमंती करणार आहे का 12 महिन्याची. तेव्हा पार्वतीने सांगितलं, मी 12 महिन्याची भ्रमंती करणार आहे. दोघां जणांची भ्रमंती चालू झाली पृथ्वीवर. आणि येता येता हा ब्राह्मण दोघांना दिसला. ब्राह्मण आपल्या विचारात होता, डोळ्यातले अश्रू भरून आलेले ते विचार करून कोण आता वैतागलेला होता. त्याला महादेवाच्या भक्तीचं एवढं वाईट नव्हतं, पण जास्त वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की मी जर देवाचं नामस्मरण घेतलं तर घरी येऊन पत्नीशी कटकट होते, जे मला सुख पाहिजे ते सुख मला मिळत नाही, ह्याबद्दल त्याला वाईट वाटायचं. तर ब्राह्मण विचार करत होता आणि पार्वती महादेव तिथून चालले होते आणि पार्वतीचं लक्ष त्या ब्राह्मणावर गेलं. आणि महादेवाला तिने प्रश्न केला, हा तुमचा भक्त आहे, मग एवढा उदास का. तुम्ही फार भोळे आहात, प्रत्येक भक्ताला देतात, मग ह्या भक्तावर प्रसन्न का नाही होत. महादेव बोलू लागले, ह्या ब्राह्मणाने माझ्या भक्ताने माझ्यावर असंख्य बेल वाहिलेले, यांनी जेवढे बेल वाहिले त्याला तेवढ्या सुवर्ण मुद्रा मिळतील. पार्वती हसू लागली, कसं काय, तो आता मंदिरातून घरी आलेला आहे, तुम्ही कसं काय हे करणार, तू थांब, थोड्या दिवसातच तुला दिसेल. असं बोलल्यावर तिथे एक सावकार होता आणि सावकारीने हा वृत्तांत ऐकला. सावकाराच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली. हे जर 2 जण बोलताय, हा आवाज कुठून येतोय. त्याला पार्वती महादेव साक्षात दिसले नाही, फक्त त्यांचा वार्तालाप ऐकू आला. आणि त्या सावकाराने ऐकल्यावर ह्या बेलामध्ये एवढी शक्ती आहे, तर आपण ते बेल पानं घेऊया. ब्राह्मण घरी आला होता, विचार करत करत महादेवाजवळ बसलेला होता आणि सावकाराने आवाज दिला ब्राह्मणाला, भटजी घरी आहात का. ब्राह्मणाने पाहिलं कोण आलेले. ब्राह्मण उठला, दार उघडलं आणि सावकाराला घरात बोलवलं. सावकाराने 100 सुवर्ण मुद्रा आणल्या आणि त्या ब्राह्मणाच्या हातात दिल्या. ह्या सुवर्ण मुद्रा तुला घे आणि तुम्ही जेवढे बेलाचे पानं वाहिले तेवढे बेलाचे पानं मला दे. ब्राह्मणाने जेवढे पानं वाहिले होते तेवढे पानं सावकाराच्या हातामध्ये दिले. सावकाराने बेलाचे पानं घेतले, ब्राह्मणाने सुवर्ण मुद्रा घेतल्या, ज्याचं देणं होतं ते दिलं, बाकीचे सगळे पत्नीकडे दिले. ब्राह्मणाचा संसार सुखाने चालू लागला, महादेवाचे धन्यवाद मानू लागला. इकडं सावकार महादेवाच्या मंदिरात आला, बेलाचे पानं घेतले आणि बेलाचे पानं त्या महादेवाच्या पिंडीवर वाहू लागला. मनामध्ये लालसा होती, भाव नव्हता, फक्त एकच मनामध्ये विचार होता की ब्राह्मणाला पैसे मिळाले तसे बेल वाहिल्यावर मला अजून सोनं नाणं भेटल, हाच त्याच्या मनामध्ये भाव होता. रात्री 12 वाजले, बेल वाहत होता, पण त्याला काही साक्षात्कार काही होत नव्हता. परत दुसरा प्रहर आला तरी काहीच फरक पडत नव्हता, काही साक्षात्कार काही होत नव्हता. पहाट झाले, अजून काही फरक पडत नाही. सावकाराला आता राग आलेला होता. त्याने ठरवलं माझी फसवणूक झालेली, म्हणून मी पिंड उचलतो बाहेर फेकून देतो. हा मनामध्ये विचार आला. त्याने पिंडीजवळ गेला आणि महादेवाच्या लिंगाला हात लावला. हात लावल्या त्याचे हात चिटकले. त्याचे हात चिटकल्यावर तो रडू लागला, महादेवाची आराधना करू लागला. आणि एक सर्वात लक्षात घ्या एक गोष्ट, सर्वात भोळा म्हटला तर सर्वात भोळा महादेव आहे. महादेवाला भक्ताची लवकर कीव येते, म्हणून तो त्याच्या हाकेसाठी सुद्धा धावून येतो. तशी सावकार रडू लागला. सावकाराचे अश्रू त्या पिंडीवर पडले, अभिषेक सारखं वातावरण झालं आणि महादेव तिथं प्रगट झाले. महादेव प्रगट झाल्यावर सावकार सांगू लागला, हे भगवंता, तू बोलला की बेलाचे पानं वाहिल्यावर सोनं नाणं भेटतं, एवढी बेलामध्ये शक्ती आहे, मग मी तुझी रात्रभर पूजा केली, मग तू मला काय दिलं.
तेव्हा महादेव बोलू लागले, अरे तुझ्या मनामध्ये लालसा होती म्हणून तुला काहीच भेटणार नाही, मग माझ्या हात तरी काढा. परत महादेव बोलू लागले, पहिले अजून 100 सुवर्ण मुद्रा तू त्या ब्राह्मणाला देतो, तू तुझ्या हात निघते. हा सावकार तळमळू लागला. तेवढ्या ब्राह्मण सकाळी पूजेसाठी महादेव मंदिरात आला. त्याने पाहिलं सावकार तिथं रडू राहिला. सावकार बोलू लागला, पहिले माझ्या मुलाला सुवर्ण मुद्रा घेऊन मंदिरामध्ये बोलव. सावकाराचा मुलगा आला. त्याने सुवर्ण मुद्रा बापाकडे द्यायला. बाप बोला, पहिले ब्राह्मणाला दे. ब्राह्मणाला दिल्या त्याचे हात मोकळे झाले आणि तिथं साक्षात महादेव प्रगट झाले. त्यांनी सांगितलं, ज्याही भक्ताच्या मनामध्ये माझ्याबद्दल खरा भाव असेल तो मनापासून माझी भक्ती करेल आणि त्याचं बेलाचं पान माझ्या शिवलिंगावर होईल, त्याच्या इच्छा मी या पूर्ण करेल. म्हणून तेव्हापासून शिवलिंगावर बेलाचे पान व्हायला लागले. ह्या जरी काल्पनिक कथा असल्या तरी आपल्या भक्तांना काहीतरी शिकवून जातात की आपण ज्या देवाजवळ जातो, प्रत्येक देवाचं एक फळ दिलेलं आहे. प्रत्येक देवाला सांगितलं, हे फुल याला चालतं, हे फुल या देवाला चालतं, ते फुल त्या देवाला चालतं. त्याच्या मागे सुद्धा एक रहस्य आहे. प्रत्येक कथा आहे, त्याचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. कारण की प्रत्येक जणांना काही गोष्टीच माहित नव्हत्या. आता मागं तुळशीचं लग्न आपल्या मठामध्ये झालं, त्याच्यामध्ये निम्मे स्वामी भक्त मला असे भेटल्या, काही महिला भेटल्या की तुळशीचं लग्नाचं महत्व आम्हाला आज कळालं का तिथून लग्नाला सुरुवात होती, लग्न कार्याला सुरुवात होती. का ते फक्त काल्पनिक तुळशीचं लग्न लावतात एवढंच त्यांना माहित होतं. एवढं आपण विसरून गेलेलो आहे. मध्ये कोरोना आला, लॉकडाऊन झालं, तेव्हा रामायण सिरियल टीव्हीवर लागली. तेव्हा मुलांना राम काय हे कळालं, रावण काय हे कळालं. नाही तर लॉकडाऊन आलं नसतं तर मुलांना तेही कळालं नसतं. म्हणून आपल्या गावामध्ये आपला मठ आहे. या मठामध्ये कोणता सण का केला जातो, त्या सणांचं महत्व सुद्धा आपल्या मठामध्ये चालू केलं होतं. परत सुरू होणार आहे. कारण की संस्कृती टिकली पाहिजे. आई बापांचं स्थान काय हे सांगितलं जातं मठामध्ये. आईबाप काय, आईबाप किती पूजनीय हे मठामध्ये सांगितलं जातं. का, आई बापांचं वर्णन हे घरामध्ये कळत नाही. कारण की मुलं जन्माला येतात, मोबाईलमध्ये असतात, घरात नवरा बायकोच्या कटकटी पाहतात, म्हणून त्यांचा आई बापांचा विश्वासच निघून जातो. त्या कटकटी पाहून त्यांना असं वाटतं का अशा आई बाप असतात का भांडकोर. म्हणून काही ठिकाणी जेव्हा नाशिकून काही स्वामी भक्त येतात, ते सांगतात आमचे मुलं ऐकत नाही, आम्हाला उलट उत्तर देतात आणि नंतर सांगतात की आमच्या दोघांचे भांडणं खूप होतात, ते मुलं पाहतात, त्याचा परिणाम मुलांवर होतो. सुरगाण्यामधून सुद्धा आपले स्वामी भक्त सांगतात की आमच्या नवऱ्यावरती बायकोचं भांडण असताना मुलं आमच्या ऐकत नाही, तो आमच्यामध्ये पडतो. अरे तुम्ही भांडणं करतात का मुलांदेखत? ही संस्कृतीच आपल्यात राहिलेली नाहीये. हे सर्व संस्कार आपल्याला शिकवायचे मुलांमध्ये. एखादा मुलगा जर मठामध्ये आला तर त्याचा बाप सांगतो, दुकानात बस, काय मठात चालला. ह्या गोष्टी सांगितल्या जातात, ह्या गोष्टी ऐकायला भेटतात गावामध्ये. अरे आपला मुलगा मंदिरात जातोय, आपण भाग्यवाना की आपला मुलगा चांगलं काम करतोय, देवाच्या भक्तीला लागतोय, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. असे स्वामी भक्त आपल्या मठामध्ये झालं की त्यांच्या मुलांनी त्यांच्या बापाला सुधरवलं. पहिले लहान मुलांनी माळ टाकली, नंतर त्यांच्या बापाने टाकली. की बाप पहिले पूर्ण वाया गेलेला होता, तो सुधारला मुलामुळे. बापामुळे मुलगा सुधारला पाहिजे, पण आपल्याकडे उलट होतंय. ते फक्त स्वामी समर्थ मठामुळे सर्वांना आपले संस्कार भेटत आहे. म्हणून सांगतो, एखादी सिरियल कमी पहा, पण गुरुवारी महाआरतीला या. तुमची जर गुरुवारची सिरियल बुडत असेल तर तुम्हाला शुक्रवारी पाहायला भेटत, पण गुरुवारची जी महाआरती बुडल ती परत पाहायला भेटणार नाही. कारण की गुरुवारी जी महाआरती होते त्यावेळेस स्वामी स्वतः जागृत अवस्थेत आपल्या मठामध्ये असतात आणि त्यावेळेस सूक्ष्म रूपात आपल्याला केव्हा स्पर्श करून जाता हे कधी आपल्याला समजत नाही. त्या स्पर्शासाठी आपण येत जा. कारण की प्रत्येकाला स्वामींची गरज आहे. म्हातारपणी रडायपेक्षा आत्ता रडा स्वामींजवळ, आत्ता स्वामींचे होऊन जा. म्हातारपणी रडायची वेळ येणार नाही. म्हातारपणी तुम्हाला आधार वाटेल की माझ्या पाठीशी कोणीतरी आहे, कोणता तरी आधार आहे. हा आधारासाठी आत्ता आपण स्वामी भक्ती केली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपण आपली भक्ती वाढावी. काही म्हणता आम्ही शिवभक्त आहे, काही काही समोर महादेव मंदिरात येतात, मठात येत आहे, म्हणून त्यांच्यासाठी अजून म्हटलं 12 ज्योतिर्लिंग लावून देऊ की त्याच्यासाठी तरी दर्शनाला या, पण देवाचं नामस्मरण घ्या. कुठेही जा. आज आपले मंदिर ओसाड पडलेले. त्या प्रदीप मिश्रांचं भाग्य की त्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे महादेव मंदिर सगळे फुल राहायला लागले.
नाही तर आजपर्यंत कोणत्याच महिलाला आणि कोणत्या पुरुषाला एक लोटा जलच माहित नव्हतं. फक्त ब्राह्मणाने सांगायचं अभिषेक वेळेस एक लोटा जल टाका तेवढंच माहित होतं. आता थोडे जागृत राहिले, कारण की प्रत्येक जण आपला धर्म जागृतीसाठी निघालेला आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या धर्मातले संस्कार हे प्रत्येकाला समजले पाहिजे. कारण की कोणाला आतापर्यंत तरी मठामुळे सुरगाण्यातलं थोडंफार वातावरण बदललेलं आहे. नाही तर आजपर्यंत प्रत्येक मुला काय गावामध्ये करायचा कोणाच्या पुढे घाबरत नव्हता, त्याच्या मनातील तसा वागत होता. त्यामुळे आता मंदिरामुळे मठामध्ये ह्या वातावरणामुळे सुरगाण्यातलं वातावरण हळूहळू बदलत चाललंय. जेव्हा कोणी सांगतं ना सुरगाणा स्वामीमय होतं, तो आनंद फार द्विगुणित असतो आम्हाला. तर आपल्याला अजून हा द्विगुणित करायचा आहे. त्याच्यासाठी तुमची सर्वांची साथ हवी. म्हणून आपण या 23 तारखेला या ब्रह्मांड नायकाच्या ज्या पादुका आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या पादुका त्याची मिरवणूक ही मोठी भक्तिभावाने आपल्याला काढायची आहे. त्यावेळेस सर्वांची गरज आहे. महिलांनी नऊवारी पातळच नेसायचंय त्या दिवशी. आपल्या मराठी याच्यामध्ये सणांमध्ये आपल्या नऊवारी पातळाला खूप महत्व आहे. जेव्हा आपण मराठी सण साजरी करतो, जे महिलाचं सौंदर्य ते नऊवारी पातळामध्ये दिसतं, तिची ती हौस पण होती. म्हणून आपण मठातर्फे हे असे उपक्रम ठेवत असतो की अशी ती लग्नाशिवाय नऊवारी पातळ घालू शकत नाही. म्हणून आपण मठातर्फे असे मठाच्या कार्यक्रमामुळे आपला ब्रह्मांड नायक निघतो. त्याच्या कार्यक्रमामध्ये आनंदात अशी सजलेली नऊवारी पातळात जर आपली महिला असली, आपली भगिनी असली, तर अजून तो कार्यक्रम सुंदर वाटत असतो. प्रत्येक महिलांना त्या दिवशी फेटे घालण्यात येतील आणि अशी सुंदर मिरवणूक निघेल की आपण आतापर्यंत जो कार्यक्रम केला त्याच्यापेक्षा अजून आपल्याला सुंदर कार्यक्रम हे त्या दिवशी करायचा आहे. कारण की त्या दिवशी स्वतः स्वामी महाराज पादुकाच्या रूपामध्ये इथं विराजमान होत आहे. म्हणून मठामध्ये जोरजोरात सर्व कामं चालू आहे. इथं स्वामी महाराजांची समाधी स्थापन होणार आहे, प्रतिसमाधी. जसं अक्कलकोटला सजवल्या जातं त्याप्रमाणे इथं सजवल्या जाणार आहे. म्हणजे प्रति अक्कलकोट सारखं आपण सर्व स्वरूप आपल्या मठाला देतोय. तर 23 तारखेला सर्वांनी 3 वाजता मिरवणूक निघणार आहे. त्या हिशोबाने सर्वांनी तयारीत असायचंय. मिरवणूक अशी जोरात आपल्याला काढायची आहे की प्रत्येकाला हेवा वाटला पाहिजे, प्रत्येकाचे डोळे दिपले पाहिजे की अशी मिरवणूक मी आयुष्यभर पाहिली नसेल. म्हणून या मिरवणुकीसाठी मला तुमच्या सर्वांची सहकार्याची गरज आहे. म्हणून त्या मिरवणुकीसाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. दुसऱ्या दिवशी 24 तारखेला किंवा 7 वाजेपासून आपल्याला 1.25 लाख शिवलिंग बनवायचे, पार्थिव शिवलिंग मातीचे. तर त्यासाठी सुद्धा आपली गरज आहे. प्रत्येक महिलाने जोडीने बसता आला तर जोडीने बसायचंय, सिंगल बसता आला तर सिंगल बसायचंय. पण सफेद साडी ही कंपल्सरी असणार आहे. मग त्यावेळेस महिलांनी म्हणायचं नाही माझ्याकडे रंगीत साडी आहे, मी लाल साडी नाही, ते चालणार नाही. सफेद साडी असू द्या, थोडीफार डिझाईन असते त्याच्यावर चालेल, पण सफेद रंगाचीच पाहिजे त्या दिवशी. आणि पुरुषांनी सफेद सोळच नेसलं पाहिजे त्या दिवशी. जे 1.25 लाख शिवलिंग आपल्याला बनवायचे ते दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण झाले पाहिजे. दुपारी 3 पर्यंत 1.25 लाख शिवलिंग होऊन त्या 1.25 लाख शिवलिंगांची आपण एक मोठी पिंड बनवणार आहोत. मोठं लिंग 1.25 लाख लिंगांचं आपण बनवणार. नंतर त्याला रुद्राक्ष आपण सर्व लावणार आहे त्या शिवलिंगाला. नंतर त्याचा रुद्राभिषेक होणार आहे. रुद्राभिषेक झाल्यावर त्यानंतर विजू बापूंची शिवकथा मठामध्ये होईल. त्यानंतर त्याची आरती, प्राण प्रतिष्ठा होईल त्या शिवलिंगाची. आणि संध्याकाळी 6 नंतर 7-8 वाजेनंतर त्याचं विसर्जन होणार आहे शिवलिंगाचं. आणि जेवढे रुद्राक्ष त्याच्यावर लावून रुद्राभिषेक होईल त्याची वाटप दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ते रुद्राक्ष आपल्या मठामध्ये वाटलं जाणार आहे. कारण त्या रुद्राक्षामध्ये अशी शक्ती निर्माण होणार आहे की आपल्याला मनामध्ये आपल्याला वाटतं काहीतरी आधार पाहिजे, देवाची कोणती तरी वस्तू पाहिजे, आपल्या गळ्यामध्ये पाहिजे, एक संरक्षण पाहिजे, कवच पाहिजे, एक कुंडल पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. अशा रूपात आपल्याला तो रुद्राक्ष भेटणार आहे. त्याचा रुद्राभिषेक होऊन ज्या दिवशी दत्तयाग होणार आहे, दत्तयाग होताना त्याची परत पूजा होणार आहे. म्हणजे दत्तयागाची सुद्धा पूजा आपण त्याच्यावर करून घेणार आहे. त्याच्यामध्ये शक्तिशाली असं रुद्राक्ष आपण आपल्या मठामध्ये पूजनीय असं रुद्राक्ष आपण सिद्ध रुद्राक्ष आपण इथं स्थापन करणार आहे. आणि ते रुद्राक्ष दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येक भक्ताला वाटण्यात येणार आहे. कमीत कमी आपण 5000 रुद्राक्ष मागवलेले. ते रुद्राक्ष देताना आपण प्रत्येकाला एकच देणार आहे.
त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येकाच्या बोटावर खुणा केल्या जाणार आहे का त्याला डबल रुद्राक्ष भेटता कामा नये. कारण प्रत्येक भक्तापर्यंत रुद्राक्ष भेटलं पाहिजे. कारण आपण 5,000 मागवलेले जर कमी पडले तर वेळेवर कोणी डबल घेतले तर दुसऱ्याला देता येणार नाही, म्हणून आपण प्रत्येकाला एकच देणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे. आपल्या मठामध्ये बाहेरून सर्व स्वामी भक्त शिवभक्त येणार आहे त्या कार्यक्रमासाठी. त्यांची मुक्कामाची व्यवस्था आपल्याला गावात करायची. त्याच्यासाठी प्रत्येक